सर्वांना जय भीम। काल मी भीमा कोरेगावला गेलो असता त्या ठिकाणी विजयस्तंभाची पाहणी केली आणि त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं की दरवर्षीप्रमाणे पाऊस यावर्षीही झाला आणि पावसाचं पाणी विजयस्तंभाच्या आतमध्ये जिरत असल्यामुळे विजयस्तंभाची परिस्थिती विस्कळीत झाली आहे आणि तिथं कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते। सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि विजयस्तंभाचा काही भाग तुटला आहे। आमची लोक आजही झोपल्यात, त्यांना माहीतच नाही, बिचारे फक्त 1 तारखेला उठतात आणि भीमा कोरेगावला जातात आणि तिथं मानवंदना देऊन येतात, त्यांना काहीच घेणं देणं नाही। तर माझ्या भावांनो, जागृत व्हा, महाराष्ट्रामधल्या तमाम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, त्यांना सांगा की असं झालंय, कारण की ते तरी आता त्या ठिकाणी गेले नाहीयेत। मी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे, त्या ठिकाणी काल मीटिंगसुद्धा झाली आहे। आता त्या मीटिंगमध्ये काय झालं हे मला माहीत नाही, पण मी एवढं तर नक्की सांगाल की आपली अस्मिता जपण्यासाठी समाजातल्या सर्व लोकांनी पेटून उठलं पाहिजे। भीमा कोरेगाव फक्त एक